परप्रांतीयांना खुश करायचं राजकारण सध्या आपल्या सर्वात मोठ्या प्रमाणात चालू आहे। याचा अर्थ असा झाला की फक्त राजकीय स्वार्थापोटी, मताच्या स्वार्थापोटी मराठी बांधवांचा फक्त कार्यकर्ता म्हणून वापर केला जातो। निवडणुकीपुरतं आपल्या खांद्यावरती हात ठेवला जाईल, आपल्याला खूप लाड गोंजरला जाईल, आपल्याला पण निवडणूक जशी संपेल, जसं आपण म्हणतो ना प्लास्टिकचं यूज अँड थ्रो केलं जातं, तसं तुम्हाला फक्त यूज करून तुम्हाला फेकलं जाणार लांबच। परंतु फक्त कोण गरीब व्यक्ती आहे तो तुमच्याकडे अपेक्षेने येतो, तुम्ही त्याला 100-200 रुपये देऊन त्याला हे तुमच्या मागे पळायला लावता, हे प्रथा बंद केली पाहिजे। सर्वप्रथम जय महाराष्ट्र, नमस्कार, मी वैभव सदाफुले। प्रभाग क्रमांक 8 मधून मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना, ज्याला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की मूळ शिवसेना, या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली आहे। आणि त्याच प्रसंगी जसं मी म्हटलं की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्या कारणाचं एक चांगला बूस्ट आपण आमच्या विभागात मिळतोय। कारण की आजची परिस्थिती आपण मतदान जर पाहिली, कुठे ना कुठेतरी परप्रांतीयांना खुश करायचं राजकारण सध्या आपल्या सर्वात मोठ्या प्रमाणात चालू आहे। याचा अर्थ असा झाला की फक्त राजकीय स्वार्थापोटी, मताच्या स्वार्थापोटी मराठी बांधवांचा फक्त कार्यकर्ता म्हणून वापर केला जातो आणि परप्रांतीयांना खुश करण्याचा पूर्ण इथे त्यांना एक त्यांना पॅकेजची त्यांची घोषणा होते। म्हणजे अक्षरशः खुद्द आमदार साहेबांनी स्टेटमेंट असे दिले की आम्ही त्यांना उत्तर भारतीय भवन बांधून देऊ। बघा, आम्हाला कोणता द्वेष नाहीये, परंतु तुम्ही त्यांच्यासाठी जे करताय त्याबद्दल एक टक्का तुम्ही मराठी माणसाचा विचार जर केला असता तर कदाचित आजचं स्थिती वेगळी असते। मराठी तरुणांना तुम्ही फक्त नशेच्या आहारी लावताय, कार्यकर्ता म्हणून त्यांचा वापर करताय आणि फक्त त्यांना दारू पिण्याच्या मागून त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे। आणि हा प्रभाग क्रमांक 8 यासाठी निवडला गेला, या निवडीमध्ये माझं नाव यासाठी सुचवलं गेलंय कारण की इथे माझे असंख्य मित्र आहेत ज्यांचं आयुष्य बर्बाद होताना मी डोळ्यांनी पाहतोय। एक काळजीपोटी म्हणा किंवा एक आपुलकी पोटी म्हणा मी तो उमेदवारी घेतली आणि त्या तरुणांना मला स्पेशल हे सांगायचंय की आपला फक्त वापर केला जातोय, निवडणुकीपुरतं आपल्या खांद्यावरती हात ठेवला जाईल, आपल्याला खूप लाड गोंजरला जाईल, आपल्याला तेव्हा निवडणूक जशी संपेल, जसं आपण म्हणतो ना प्लास्टिकचं यूज अँड थ्रो केलं जातं, तसं तुम्हाला फक्त यूज करून तुम्हाला फेकलं जाणार लांबच आणि पुढचे 5 वर्ष तुमच्याकडे पाहिलं सुद्धा जाणार नाही। त्याच्यामुळे आपला वापर होऊ देऊ नका। आज संविधान दिन आहे, संविधान दिनानिमित्त समस्त बदलावकरांना सुद्धा मी शुभेच्छा देतो। आणि संविधान ज्यावेळी आपण असं म्हणतो तर संविधान दिनाचे जे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय, तो अधिकार आपण कशा रीतीने आपल्याला बजवायचा आहे तो आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे। परंतु आपण कुठेही आपल्या आयुष्याची बर्बादी न करता किंवा अशा लोकांना न निवडून देता की जे फक्त आणि फक्त आपलं नुकसान करतील, तर तिकडे न जाता आपण प्रामाणिक स्वच्छ लोकांना आपण निवडून द्या ही अपेक्षा मी करतो। तुम्ही तुमच्या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करणार आहात? आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आपण बऱ्याचशा योजना नेमल्या आहेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये ठरवल्याप्रमाणे आम्ही एक प्लॅन डेव्हलप केलाय। त्या प्लॅन मध्ये चिमुकल्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की आजची जे आपण ही निवडणूक पाहतोय, आता ही निवडणूक पहिल्यांदा लढतोय, याच्या अगोदर सुद्धा निवडणूक भरपूर जवळून पाहिलेली आहे। एक खंत नाही माझ्या मनात हीच राहते की आज हे जे उमेदवार आहेत, हे उमेदवार पैशांच्या जोरावरती सर्वसामान्य कुटुंबातील आपल्या माता भगिनी असतात, त्यांच्या त्या गरिबीचा फायदा उचलून 200 रुपये म्हणा, 300 रुपये म्हणा, आणि त्यांच्याकडून जे त्यांना दिवस असतो त्याच्यावर त्यांना राबवून घेत आहेत। ही प्रथा सगळ्यात प्रथम मला बंद करायची आहे। तुमच्या कुटुंबातले लोक आहेत ना, कुटुंबातल्या लोकांना सोबत घ्या, सहकार्याला सोबत घ्या, हक्काने लोकांना सोबत तुम्ही प्रचार करा। परंतु फक्त कोण गरीब व्यक्ती आहे तो तुमच्याकडे अपेक्षेने येतो, तुम्ही त्याला 100-200 रुपये देऊन त्याला हे तुमच्या मागे पळायला लावता, हे प्रथा बंद केली पाहिजे। आज आपला देश, आज आपण नवरात्री सारखे सण आपण साजरे करतो, जिथं आपण स्त्रीला देवसमान आपण मानतो, परंतु त्या स्त्रीला आपण जेव्हा उन्हाभरात जेव्हा आपण आपल्याला फक्त रॅली मोठी दिसली पाहिजे या अनुषंगाने 100-200 रुपये मध्ये त्यांना जेव्हा आपण उन्हात पळवतो ना, हे रोखलं गेलं पाहिजे। बघा, पैसे वापरून निवडणूक लढवायची असते ना तर अंबानी आज या देशाचं प्रधानमंत्री झालं असतं, परंतु आपल्याला हे विचार बदलायचे आहेत। आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये मला हे सांगायचं, या प्रभागाच्या जवळ जे पाहतोय मध्यमवर्गीय गोरगरीब लोक इथं राहत आहेत, इथं कोणी प्रस्थापित व्यक्तिमत्व नाहीये। त्या मध्यमवर्गीयांना मला सांगायचंय, तुम्ही यावेळी जे मतदान कराल, मतदान करताना एक गोष्ट लक्षपूर्वक तुम्ही मतदान करा की आपण ज्या व्यक्तीला निवडतोय तो व्यक्ती पुढचे 5 वर्ष आपल्या विभागामध्ये काम करणं, त्याच्याकडे काय प्लॅन आहे का, फक्त नगरसेवक या खुर्चीवरती आपल्याला बसायचे आणि मला नगरसेवक व्हायचंय असं नसतं। आज आमच्या विभागामध्ये लहान चिमुकल्यांपासून वरिष्ठांपर्यंत आम्ही एक प्लॅन डेव्हलप केला चिमुकल्यांसाठी विविध प्रकारचे। आता आपण आपल्या जाहिरातीमध्ये तुम्हाला सांगतोय, आम्ही असे काही पॉइंट्स ऍड केले की आम्ही जर निवडून आलो तर फ्री कोचिंग देणार होतो, म्हणजे फ्री ट्युशन्स आपल्या विभागामधल्या गोरगरीब मध्यमवर्गीय मुलांना
फ्री ट्युशन्स 1ली ते 10वी पर्यंत आपण देणार आहोत. हे दुसरं कोणते उमेदवार देऊ शकत नाही. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ते लिहिलं गेलं नाहीये. दुसरी गोष्ट महिलांसाठी आज आपल्या महिलांचं काय झालंय, आज आपल्या महिलांना कुठे स्वतंत्र मिळालं नाही पूर्णपणे. आज सुद्धा ह्यांनी फक्त महिलांना एक यूज अँड थ्रो वालं वस्तू म्हणून हे लोक वापरतात. यांना माहिती महिलांची गर्दी आपल्याला निवडणुकीत फक्त महिलांना निवडणुकीत पुढे करायचं, निवडणूक संपली महिलांना बाजूला सारायचं. आज आपण आपल्या जाहीरनाम्यामार्फत आपण महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार आहोत. आपण महिलांचे ग्रुप्स बनवणार आहोत, बचत गट बनवणार, विविध प्रकारच्या गोष्टी आपण महिलांना साथ सहकार्य करणार, म्हणजे महिलांना सुद्धा आपण रोजगार कसा आपण महिलांना पुढे आणता येईल हे विजन आपण ठेवलंय. त्याचबरोबर महिलांसाठी 24/7 हेल्पलाईन आपण स्टार्ट करणार आहोत. कारण की या परिसरामध्ये जसं आपण पाहिलं असेल की आपल्याला माहिती आली असेल की या प्रभागामध्ये कुठे कुठे ते गुन्हेगारी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. तरुण वर्ग पूर्ण नशेच्या आहारी गेलाय. नशेच्या आहारी असलेला व्यक्ती ह्याला आपलं कोणा फरक वगैरे समजत नसतो, तो शुद्धीत नसतो. त्याच्यामुळे उद्या कोणत्याही घटना या विभागामध्ये घडू नये यासाठी आम्ही विजन तयार केलं आमच्या. त्याच्यावरती ताकदीने आम्ही काम करणार आहोत. माझ्या माता भगिनी सुरक्षित राहायला पाहिजे त्या विजनवरती आम्ही काम करत. युवांना आमच्या जवळपास रोजगार आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. वरिष्ठांसाठी आम्ही होतो ना विचार केंद्र, ज्ञान केंद्र तयार करतो. कारण की वरिष्ठांनी जो एक्सपिरियन्स घेतला आयुष्याचा तो एक्सपिरियन्स त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत द्यावा ही आमची संकल्पना आहे. तुम्ही तुमच्या माध्यमातून विरोधकांना काय संबोधित कराल? मला विरोधकांना बघा, सर्वप्रथम तर मी कोणत्या उमेदवाराला माझा विरोधक समजत नाही, परंतु ते प्रतिस्पर्धी त्यांना आपण बोलू शकतो. ते माझे प्रतिस्पर्धी आहेत. ते सुद्धा त्याच निवडणूक लढतात ज्याप्रमाणे मी निवडणूक लढतोय. फक्त फरक असा आहे की ते फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत, त्यांच्याकडे भलाटे पैसा आहे, त्यांच्या मागे गॉडफादर आहेत, त्यांच्या मागे सर्व प्रकारची यंत्रणा त्यांच्या मागे. मी एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला माझा व्यक्ती आहे, पहिल्यांदा निवडणूक लढतोय. पण मतदार जे आहेत हे मतदार त्यांच्यासारखे नाहीत, माझ्या प्रतिस्पर्ध्यांसारखे. मतदार माझ्यासारखे आहेत. म्हणून मला मतदाराचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला ठामपणे समजतात. आता एक एसी मध्ये किंवा काचेच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला झोपडीत काय शिस्त आहे, झोपडीत काय प्रॉब्लेम्स आहेत त्याला कधीच कळणार नाही. तो फक्त काय करेल, निवडणुकीची झोपडीत येईल, बसेल, त्याच्यासोबत 2-3 घास खाईल, त्यांना असं नको की मी तुमच्यातलाच आहे. परंतु मी त्या झोपडीत राहतोय, मला त्या लोकांची जाणीव आहे. त्याच्यामुळे मला फक्त हेच सांगायचं आहे की तुम्ही लोकसभा एकत्र लढलात, विधानसभा एकत्र लढलात, आज संविधान दिन आहे. संविधान दिनाच्या निमित्त पुन्हा एकदा अजून एक पॉईंट मी ऍड करतो. हे दोन्ही पक्ष, मला मतदारांना सुद्धा हे सांगायचं आहे की दोन्ही पक्ष, महायुतीतले पक्ष, ह्यांनी वारंवार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना केली आहे. ह्यांनी वारंवार बाबासाहेबांच्या संविधानाचं खंडन केलंय. ह्यांनी आत्ताच्या त्यांची मदत इथपर्यंत वाढली आहे की हे लोकांचे मंत्री डायरेक्टली म्हणतात की आम्हाला संविधान बदलायचं म्हणून आम्ही भाजप पक्षातून आलो की महायुती पक्षामध्ये आलो. तर मला हे सांगायचंय, या विभागामधला जो मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे, संविधानाला मानणारा वर्ग आहे, त्यांनी ठामपणे निश्चय केला पाहिजे की जे व्यक्ती संविधान विरोधी असतील त्यांना आम्ही मतदान करणार नाही. तुमचं नातं किती खास असतं त्या उमेदवारासोबत, तुमचं संबंध किती खास असून द्याल, परंतु ज्यावेळी संविधानाचा विषय येतो त्यावेळी नातेसंबंध बाजूला ठेवून आपल्या विभागासाठी त्या संविधान विचारधारेला मानणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपण मतदान केलं पाहिजे. हा प्रामुख्याने विचार मतदारांनी केला पाहिजे. आणि माझ्या प्रतिस्पर्धीनं मी हेच सांगतोय, ही निवडणूक जसं आता बदलापूर विविध ठिकाणी घडतीये, दमदाटी करणं, भाईगिरी करणं, हे आपण न करता तुम्ही तुमची ताकद लावा, पैशाची ताकद तुम्ही लावा, विचारांची ताकद मी लावेल. आणि मला ठाम विश्वास आहे या विभागामधला मराठी माणूस, या विभागामधला संविधान मानणारा व्यक्तिमत्व, या विभागामधला सर्वसामान्य माणूस नक्कीच माझ्या पाठीशी ताकदीशीर उभा राहील. तुम्ही तुमच्या उमेदवारांना काय आव्हान कराल? माझ्या म्हणजे मतदारांना मी हेच आवाहन करेल की आज ज्या शहरात आपण राहतोय, आज बदलापूर शहराचा एक इतिहास आहे. या शहराच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेली आपली बदलापूरची भूमी. तर ज्या वेळी आपण या महापुरुषांचं नाव उच्चारतो त्यावेळी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी लढाई एकट्याने सुरू केली होती. त्यांच्या सोबतीला कोणी नव्हतं. त्यांनी हा निश्चय केला होता की मला ही लढाई लढायची, मला जिंकायचंय. आणि म्हणतो ना आपण, ते चालत राहणं ऑटोमॅटिक त्यांच्यासोबत काफिला जुळत गेला. त्याचप्रमाणे एक सर्वसामान्य त्यांच्या विचारांना मानणारं व्यक्तिमत्व आहे मी. गोरगरीब कुटुंबातला व्यक्तिमत्व आहे. काही प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडले होते, त्या प्रसंगांनी प्रेरित होऊन मी या निवडणुकीत उभा राहिलोय. माझ्या आयुष्यामधल्या मी माझ्या जवळच्या लोकांना गमावलंय. गमावण्याचं कारण एकच होतं की या प्रशासनामुळे माझ्या माणसांना मी गमावलंय. त्याच्यामुळे या प्रशासनाविरुद्ध मी ठामपणे आज उभा राहिलोय. उद्या तुमच्या कुटुंबात असं होऊ नये, पण ज्या आपल्या कुटुंबात कोणत्या व्यक्ती आपण उद्या गमवाल ह्यांच्या क्रूरतेमुळं. कारण की यांनी काय केलंय, यांनी पूर्णपणे शासकीय रुग्णालय बंद ठेवलेत, खासगी रुग्णालयाने यांनी हे दिलंय. कारण की खासगी रुग्णालयापासून यांचं कमिशन निघतं, त्याच्यामुळे यांचा पूर्ण प्रयत्न झालेत. परंतु आपण जर विचार केला
आपण जर माझ्यासारख्या सामान्य माणसाचं निवडून दिलं तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो की असा विभाग आपण तयार करू की संपूर्ण बदलापूर बोलले की 8 नंबर प्रभागमध्ये काय चमत्कार झालाय ते.